नमस्कार. शासन जी आर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर. महागाई भत्त्यात 3% वाढ. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट होईपर्यंत चला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी सणापूर्वी एक मोठी आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने नुकतेच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस आणि 3% महागाई भत्ता वाढ करायचा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि महागाई भत्ता वाढवण्याच्या तयारीत आहे. ही घोषणा थेट दिवाळीपूर्वी होण्याची दाट शक्यता असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. त्याचबरोबर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महागाई दरातही वाढ केली जाणार आहे. बोनसची भेट. 14.82 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ. राज्य सरकार सुमारे 14.82 लाख बिगर गॅसेट वर्क चार्ज आणि दैनिक वेतनधारक कर्मचाऱ्यांना यंदा बोनस देणार आहे. कधी मिळणार? सरकारकडून सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच हा बोनस दिला जाईल. बोनस मर्यादा. या बोनसची कमाल मर्यादा सुमारे 7,000 रुपये ठेवण्यात आली आहे. राज्याच्या तिजोरीवर भार. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर अंदाजे 1,022 कोटी रुपयाचा अतिरिक्त भार पडणार आहे. महागाई भत्ता 55% 58% होण्याची शक्यता. 7वा वेतन आयोग लागू असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात मोठी वाढ अपेक्षित आहे. सध्याचा दर. सध्या सुमारे 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक अशासकीय कर्मचाऱ्यांना 55% महागाई भत्ता मिळतो. प्रस्तावित वाढ. यात आता 3% वाढ करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई भत्त्याचा दर हा 58% होईल. फायदा. या वाढीव दरामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात चांगली वाढ होणार आहे. निवृत्त आणि जुन्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांनाही दिलासा. 7वा वेतन आयोग लागू नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठीही सरकारने दिलासा दिला आहे. 5वा आणि 6वा वेतन आयोग. या वेतन आयोगानुसार पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे महागाई भत्ता वाढ करण्याची घोषणा होणार आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी डीआर. सुमारे 12 लाख निवृत्त वेतनधारकांना महागाई दिलासा म्हणजेच डीआर दरवाढीचा लाभ मिळेल. कधीपासून? राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ही वाढीव रक्कम जुलै महिन्यापासून मागील महिन्यापासून थकबाकीसह लागू होण्याची शक्यता आहे. महागाईच्या वाढत्या दरात पगारवाढ. ही वाढ राज्य कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी दिवाळीपूर्वी मोठा आर्थिक दिलासा ठरणार आहे. धन्यवाद.